फलंदाजी कशा प्रकारे होईल त्याच्यावरती देखील आम्ही नजर ठेवणार आहोत। ब गटामधील मला वाटतं की ही दुसरी मॅच आहे। हिरलोक त्यांच्या विपक्षामध्ये घोटण्याची ही मॅच आहे, तर दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून बघावं लागेल कशा प्रकारे ही मॅच खेळली जाईल, कारण की याच्या अगोदर आम्ही देखील बरेच प्रश्न विचारलेत कॅप्टन्सना की याच्या अगोदर कधी मॅचेस झालेत का, त्याने सांगितलं की होत आहेत। बऱ्याचदा ते देखील जिंकतात, आम्ही देखील जिंकतोय आणि कदाचित काही कॅप्टन सांगितलं की आम्ही एकमेकांच्या विपक्षामध्ये प्रथमता खेळतोय, तर प्रेक्षकांच्या भेटी करता एक चांगली लढत येणार याच्यामध्ये शंका नाहीये। दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून। सादीप स्पोर्ट्स परिवार यांच्या वतीने आयोजित सादीप चषक 2025चा आपण रणसंग्राम बघितलाय। कालचा दिवस निश्चित स्वरूपामध्ये चांगल्या प्रकारे गेलाय आणि आजचा दिवस फार महत्त्वपूर्ण आहे, कारण की ग्रँड फिनालेचा दिवस ज्याला म्हटलं जात आहे सुपर संडे आहे। IPL ला कालच्या दिवसापासून सुरुवात झाली आहे आणि आजचा दुसरा दिवस म्हटलं तर ज्या मॅचची उत्कंठा सर्वांना लागते ना, मुंबई वर्सेस चेन्नईची ती मॅच आज आपल्याला पाहायला मिळेल। एका साईडला MI ची पलटण असेल तर दुसऱ्या साईडला CSK चे किंग्स असतील। कशा प्रकारे ती मॅच होईल त्याच्यावरती देखील नजर ठेवणार आहोत, पण त्याच्या अगोदर मैदान दरम्यान जी मॅच चालू आहे आम्ही त्याच्यावरती नजर ठेवतोय। सलामी जोडी मैदान दरम्यान दाखल झाली आहे। पहिला बॉल चांगल्या प्रकारचा इथून वेगवान अपील तर झाली आहे, पंचांकडे वेगवान इथून अपील झाली होती, पण पंचांच्या नजरेमध्ये इथून फलंदाज सेफ आहे। राकेश आणि अक्षयची जोडी आणि त्यांच्या विपक्षामध्ये बॉलिंग मार्क वरती बॉलर तयार होताना आपण रुपेश याला बघितलंय। रुपेशचा पहिला बॉल चांगल्या प्रकारचा त्याने डिलिव्हर केलाय। पार्थ 11 देवाची गोटनाळे त्या संघाने जिंकला होता टॉस आणि त्याने सांगितलं की सर्वप्रथम आम्ही करणार आहोत गोलंदाजी, कारण की दुपारच्या सत्रामध्ये इथून जास्त धावा बनत नाही, कारण की हवेचा वेग इथून थांबतो, संत होतो आणि संध्याकाळचं सत्र जशा जशा प्रकारे मित्रांनो चालत जातं ना, तर तशा तशा प्रकारे इथे धावा बनल्या जात आहेत। मृत्यू चेंडू इथून करार केला जातो, डेड बॉल इथून घोषित केला जातोय पंचांच्या माध्यमातून। इथे चांगला फटका सजवलाय, बॉल बराच वेळ हवेमध्ये आहे, खेळाडू बॉल पर्यंत पोहोचलाय पण बॉलला काही रोखू शकणार नाही। बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे दर्जेदार चौकार राकेशच्या बॅट मधून आलाय। टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय पार्थ 11 देवाच्या घोटणेच्या विपक्षामध्ये रवळनाथ हिरलोक। आघाडीचे दोन बॅटर राकेश आणि अक्षय। राकेशचा विचार केला तर खूप चांगला बॅटर आहे, खूप चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून येत असते। यावेळेचा खोलात टाकलेला बॉल दांडीवरती जाऊन आदळलाय, यष्टी उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय, राकेश गॉन। थँक्यू डीजे मास्टर। आजचा दिवस जर विचारात घेतला तर 23 मार्च 2025चा दिवस। आजच्या दिवसामध्ये आणखीन एक सन्मान मूर्ती, सत्कार मूर्ती आमच्यामध्ये दाखल झालेत। आमचे शिरवली गावचे सुपुत्र आणि तुषार मधुकर पानसरे यांचा देखील आजचा वाढदिवस आहे, तर या स्पर्धेच्या माध्यमातून तुषार आपणाला देखील वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा असतील। आपण या स्पर्धेदरम्यान आपला खेळ दाखवण्याकरिता दाखल झाल्यात, आपले देखील मनपूर्वक आभार आहेत। आज आमचे बरेचसे ग्रामस्थ मंडळ देखील या स्पर्धेच्या निमित्ताने दाखल होतील, त्यांचं देखील आपण करूया स्वागत। चला मॅचच्या दिशेने जाऊया, ज्या ठिकाणी पिंट्या आल्यात फलंदाजी करण्याकरिता। इनॅट नंबर 3 गोलंदाजाचा विचार केला तर रुपेश, देवाचे घोटणे एक्सप्रेस या नावानं ख्याती असलेला हा गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय। आल्या मोठा फटका खेळण्याचा मोह आवरत आला नाही, या पिंट्याला फसवलाय आपल्या जाळ्यामध्ये गोलंदाज रुपेशनं। लगातारची दुसरी विकेट गॉन।
थँक्यू डिसे मास्टर. लगातारच्या 2 चेंडूवरती 2 फलंदाज माघारी परतवले आहेत आणि इथून मात्र अडचणी वाढायला लागल्यात त्या बॅटिंग करणाऱ्या टीम रवळनाथ हिरलोकच्या. आता मात्र जर पाहिलं गेलं तर फलंदाजी करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरिता यावेळीचा बॉल यष्ट्यांवरती टाकण्याचा प्रयत्न रुपेशचा. बाहेर चाललाय बॉल वाईट स्वरूपामध्ये. अतिरिक्त धावफलकावरती वधारतीय धावफलक जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती. चालू सामन्यामध्ये विजयी संघ लक्षात ठेवायचा आहे. लगेचच आपला सामना हा या अगोदरच्या सामन्याचा विजेता संघ गंभीरेश्वर पॅकर कुंभवडे सोबत खेळला जाईल. कुंभवडे संघ आपण देखील मैदान सोडायचं नाहीये. खोलात टाकलाय बॉल. यावेळेस मात्र खोदून काढलं, थांबवलं, स्वतःला यष्टीचित होण्यापासून वाचवलं बॅटर सागरनं. डॉट बॉलची सांगता येते. कमालीची गोलंदाजी रुपेशची या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत जर पाहायला गेलात तर केवळ 4 धावा आतापर्यंत त्याने खर्ची घातल्यात. 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. शेवटचा अखेरचा 1 बॉल. देवाचे गोटणे म्हटलं की मग समस्त देवाचे गोटणी टीम आपल्याला लक्षात येते. ज्या यष्ट्यांच्या मागे आपण विलास गावडेंना बघतोय. क्रिकेटचा भला दांडगा अनुभव आपल्या गाठीशी घेऊन यष्टीरक्षण करतायत. यावेळीचा बॉल खेळावा की सोडावा या द्विधा मनस्थितीमध्ये यष्ट्यांच्या मागे विलास गावडे यांच्या हातामध्ये विसावलाय. पहिल्या षटकाची समाप्ता. जबरदस्त गोलंदाजी. 2 बाद 4 अशी अवस्था पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धावफलकाचा विचार केला तर धावा आहेत 5, 1 वाईड आणि 1 चौकार जो आला. 5 धावा धावफलकावरती झाल्यात. बॅटिंग करताना राकेश स्वस्तामध्ये माघारी परतला 1 चौकारानंतर. तदनंतर मात्र अक्षयला आतापर्यंत स्ट्राईकच आली नाही जो नॉनस्ट्राईक रेनकडे पाहत होता. आता पिंट्या लवकर माघारी परतल्यानंतर सागर आणि अक्षयवरती जबाबदारी आहे. सागरकडे विचार केला तर क्षमता आहे. विनोद अर्थातच बाबल्या गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजी करण्याकरिता. विनोदला आणले गोलंदाजी मार्क वरती. क्षेत्ररक्षण फैलावलं जाईल. डीप मध्ये 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. ऑन साइड वरती 4 खेळाडू ऑन साइड वरती 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग, काऊ कॉर्नर हे 4 खेळाडू आहेत डीप मध्ये ऑन साइड वरती. विशेषतः तुम्ही लेदर बॉल क्रिकेटमध्ये काऊ कॉर्नर कधी पाहत नाहीत 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. परंतु टेनिस बॉलमध्ये तुम्हाला काऊ कॉर्नर हा बाहेर ठेवावाच लागतो कारण त्याच क्षेत्रामध्ये जास्त झेल टिपण्याची शक्यता असते. यावेळीचा बॉल विनोदचा. पहिला बॉल खोलात टाकला, उडवलाय समोरच्या दिशेनं अलॉंग विथ द कार्पेट चाललाय. 1च धाव मिळतीये. धावफलकावरती 1 धाव वधारतीये. धावफलक जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती. विनोद गोलंदाजी मार्क वरती येत असताना चांगली टीम बांधली आज. आपल्या देवाच्या गोटणे परिसरातील वेगवेगळ्या खेळाडूंना संधी दिली आज. संघमालक विनायक माफ करा विलास आणि त्यांच्या समवेत विनायक यांनी विलासजी नाचणेकर यांनी बांधलेला हा संघ आज आपण पाहतोय. पार्थ 11 देवाचे गोटणे या नावाने मैदानाच्या आतमध्ये. प्रसाद भुतेला आपण मिस करतोय. एक चांगला उत्तम दर्जाचा व्यावसायिक खेळाडू आहे ज्यानं गेली कित्येक वर्ष देवाचे गोटणे टीमचं प्रतिनिधित्व केलंय. धावफलकावरती धावा आहेत 7. पुनश्च एकदा गोलंदाजी मार्क वरती विनोद पाहायला मिळतोय. यावेळीचा बॉल वाह क्या बात आहे. शपल वाईडचा अप्रतिम वापर. बाहेर पडल्यानंतर आतमध्ये आणला बॉलला. डॉट बॉल येत असताना टाळ्यांचा गजर गोलंदाजा करिता होत असताना आपण पाहतोय. धावफलकावरती 7च धावा स्थिर. यावेळीचा बॉल गती कमी करून हाताळला. अगोदर बॅट फिरली अक्षयची. धाव मिळते लेग बाय स्वरूपात. पंच सूर्यकांत सरांचा इशारा. अतिरिक्त 1 धाव धावफलकावरती वधारते. धावफलक 8 वरती जाऊन पोहोचते. थेंबे थेंबे तळेसाचे हेच काहीसं पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करताना रवळनाथ हिरलोक संघाकरिता. पुनश्च एकदा सज्ज होतोय विनोद. यावेळी स्ट्रायकर रेनकडे सागर. यावेळीचा बॉल अधिक बाहेर चाललाय. पंच कळवतात हा बॉल वाईड आहे.
अतिरिक्त एक धाव धावपलकावरती वधारती आहे, परंतु लाईन चांगली आहे. पाहायला गेलं तर खूप चांगल्या लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करतोय आतापर्यंत विनोद. मध्यंतरीच्या काळामध्ये लेदर बॉलचे देखील धडे गिरवत होता. चांगलं क्षेत्ररक्षण आणि योग्य वेळेला उपयुक्त गोलंदाजी ही त्याची खासियत आहे. यावेळीचा बॉल खोलात टाकला, समोरच्या दिशेनं उडवलाय बॉलला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण करेल, तदवर घेतली गेली एक धाव धावपलकावरती वधारती. धावपलक जाऊन पोहोचते 10 या आकड्यावरती. दुहेरी आकड्यामध्ये अखेर पोहोचलाय धावपलक बॅटिंग करणाऱ्या रमणनाथ हिरलोक संघाचं. यानंतर जर पाहिलात तर दुसऱ्या फेरीचा आपण लगेच दुसरा सामना खेळवणार आहोत. विजेता संघ अर्थातच गंभीरेश्वर पॅकर कुंभवडे आणि त्यांच्या विपक्षामध्ये चालू सामन्यातील विजेता संघ, आणि तदनंतर मात्र शेवटचा क गट ज्याच्यामध्ये पहिला सामना लुपेश इलेव्हन शिरवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये स्टार क्रिकेट संघ बलदेवाडी. यावेळीचा बॉल खोलात पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. केवळ एकच धाव अर्जित होती. अक्षयला एक धाव मिळतीये, रवळला हिरलोकला 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती प्रतिषटक 5.50च्या सरासरीनं 11 धावा. आता शेवटचे 12 चेंडू शिल्लक असताना कुणाच्या हातामध्ये चेंडू दिला जातो हे देखील पाहणं गरजेचं आहे. चला थोडीशी घाई करा टीम विलास गावडे अँड कंपनी. केदारला आणले गोलंदाजी मार्क वरती. केदार आलेत गोलंदाजी मार्कवरती. अक्षय करिता पहिला चेंडू, केदारचा लोअर फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय. डीप मध्ये काऊ कॉर्नर वरती प्रोटेक्शन आहे. वेगानं क्षेत्ररक्षक पुढे सरसावल, तदवर घेतली गेली एक धाव धावपलकावरती वधारती आहे. धावपलक जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती. यावेळीचा बॉल पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला डोक्यावरून खेळलाय. क्षेत्ररक्षक नाहीये त्या डिव्हिजन मध्ये, चेंडू चाललाय जमिनीला गुदगुल्या करत सीमारेषा पार आलाय चौकार. चौकार आला, धावपलकाला आकार आला. धावपलक पुढे सरकतय 16 या आकड्यावरती. यावेळीचा फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला जज करेल, परंतु त्याच्या हातातून निसटलाय चेंडू, सीमारेषा पार आलाय षटकार. थँक्यू डीजे मास्टर. षटकार आलाय. धावपलकाला वेग प्रचंड पाहायला मिळतोय. 22 वरती धावपलक जाऊन पोहोचला जाते. केदार वरती हल्ला चढवलाय. यावेळेस कोला टाकला चेंडू, एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. रुपेश वेगाने येईल चेंडू वरती, तदवर एकच धाव घेण्याचा निर्णय. यावेळेस मात्र अक्षयनं चांगलं कॉलिंग केलंय. एकेरी धावेने धावपलक वाधारतंय. धावपलक जाऊन पोहोचते 23 वरती. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक या षटकातील. आता मात्र धावगती थोडीशी वाढली. आतापर्यंत 4 बॉलमध्ये 12 धावा आल्यात. बारा धावा धावपलकावरती या षटकामध्ये. आतापर्यंत 4 बॉलमध्ये पुन्हा एकदा केदार सज्ज होतोय. अकुटप्प्याचा बॉल ऑन साइडला उडवलाय अक्षयनं. हम है सीधे साधे अक्षय. अक्षय बॉलला फेकलाय सीमा पार, षटकार.
थँक्यू डीजे मास्टर. धावपलकाला वेग येतोय. धावपलक 29 वरती जाऊन पोहोचलाय. अक्षय आता रंगात येऊ लागलाय. आपला सोबती सागरच्या बरोबरीनं आता तो फलंदाजी करू लागलाय. धावा झाल्या आता मात्र 29 या षटकारानं. शेवटचा अखेरचा एक बॉल. यावेळीचा बॉल खोलात टाकला होता, उडवलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चाललाय वेगानं. लॉंग ऑनचा मिस जज झालाय. झेल ओव्हर रन झालाय. बॅटर बचावलाय. तिसऱ्या धावेकरिता वाह 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 क्या बात है. आंखों आंखों में इशारा और चुरा लिया है और एक रन को. 3 धावा धावपलकावरती वधारतायत. धावपलक पुढे सरकतंय 32 वरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटचा हाणामारीचे षटक शिल्लक आहे. पुन्हा एकदा सूचना लक्षात ठेवा. कुंभवडे संघ अर्थातच गंभीरेश्वर पॅकर कुंभवडे आपला कर्णधार आपण या एक इनिंग नंतर ठेवून द्यायचा आहे. गाडी घेऊन जा ना विजय. ओमी जरा जा विजू. शेवटचा अखेरचं हाणामारीचं षटक. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आणलाय चैतन. याचं नाव काय? चैतन्य. गोलंदाजी मार्कवरती चैतू आलेत. अक्षय आता मात्र रंगात आलाय. शेवटच्या 2 बॉलवरती जर पाहिलात तर त्याने 9 धावा घेतल्यात आणि धावपलक 32 वरती नेऊन पोहोचवलंय. आता इथून कमीत कमी 20 बनवणं गरजेचं आहे, त्याला माहिती आहे. त्याकरिता स्ट्राईक घेतले त्यांनी. पहिलाच बॉल समोरच्या दिशेनं हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक वेगानं चाललाय. लॉंगॉनचा थांबवलंय. चांगलं कॉलिंग. दुसरी धाव बनू शकली नसती. कुठल्याही एंडला धावबाद होऊ शकला असता बॅटर. धावपलकावरती एकच धाव वधारते. 33 धावा. पहिला बॉल जर पाहिला तर अखू टप्प्यावरचा होता, परंतु दिशा चांगली होती. बॅटरला खेचलं बाहेर ऑफ स्टंपच्या आणि त्यामुळं केवळ एकच धाव येऊ शकली. धावपलकावरती धावा होत आहेत 33. चैतू पुनश्च एकदा यावेळेस मात्र सागर करिता. हा बॉल अंधळा फटका खेळण्याचा प्रयत्न. ब्लाइंड स्ट्रोक. नजर नव्हती बॉलवरती. वेगानं केवळ बॅट फिरवली. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल न इथं मात्र सांगता होते या चेंडूची. 32 वरती धावपलक माफ करा 33 वरती धावपलक स्थिर आहे. आपण पाहताय अनुभवताय साईदीप चषक 20-25चा रणसंग्राम. आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये देखील आमचे नरेश दादा कुर्मे आवर्जून उपस्थित राहिले आहेत. खऱ्या अर्थानं त्यांचं देखील सहयोग या स्पर्धेकरता खूप लाख मोलाचा आहे. आखू टप्प्याचा बॉल. यावेळेस मात्र शॉट ऑफ जाब करण्याचा प्रयत्न. प्रचंड वेगाने टाकलेला बॉल. फटका कंप्लीट होण्या अगोदर बॅट फिरली. 2 पूर्ण केल्या. तिसरी करता परतण्याचा निर्णय आणि 3 धावा नाही होणार पूर्ण. परतावं लागेल सागरला. विकेटचं पतन. 1 धाव. शॉट म्हणजे 1च धाव मिळेल. अक्षयने उडवलं यावेळेस बॉलला. चेतन तांबे जेलच्या खाली. कॉलिंग खराब. जेल धरणीला दाण. मिळतील धावा 4. आलाय चौकार. थँक्यू डीजे मास्टर. चौकार आलाय. धावपलकाला आकार आलाय. धावपलक जाऊन पोहोचलंय 39 वरती. अजूनही शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. 39 आल्यात. 2 मध्ये 12 आल्या तर 51 होतील. 2 मध्ये 10 आल्या तर 49 होतील. 2 मध्ये
8 आल्या तर 47 होतील, 2 डॉट आले तर मग 39च राहतील. काय घडेल काय बिघडेल. 2 शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय, अर्थातच चैतू. हा बॉल, वाह क्या बात आहे, अप्रतिम. पडल्यानंतर उसळी घेतली, रायझिंग डिलिव्हरी, डॉट बॉल. माफ करा, 38 धावा आहेत धावपलकावरती. अकुटप्प्याचा बॉल, हो हो, त्याला दाखवलंय आसमान, फेकून दिलंय लांब 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 वरचा षटकार. आर्यन, थँक्यू. 6 धावांनी 44 धावा धावपलकावरती लागल्यात. जिंकण्याकरिता 45 धावांचं आव्हान आहे. थँक्यू. आमचा साईदीप स्पोर्ट्सचा अजून एक सच्चा पाठीराखा आर्यन वाघे. असा एकही आठवडा नसतो की आर्यन शॉपमध्ये येत नाही आणि आम्हाला सहकार्य करत नाही. सातत्यानं आमच्या पाठीशी उभा असतो आणि आमच्या आज वाढदिवसाच्या निमित्तानं पुन्हा एकदा आर्यन दाखल झालाय. आर्यन, आपलं खूप खूप आभार व्यक्त करतो.
मॅचला होते सुरुवात. पहिलाच बॉल अडवटने खेळण्याचा प्रयत्न केदारचा फसला. राकेश झेलच्या खाली सहज साधा सोपा झेल धरणीला दान होत असताना अक्षरशः कपाळावरती हात मारण्याचा यावेळेस वेळ आणलाय तो राकेश वरती. चांगला क्षेत्ररक्षक, चांगला खेळाडू, त्याच्याकडून चूक होते, जीवदान मिळते केदारला. पंचेचाळीस धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती जीवदान दिलंय. यावेळीचा बॉल खोलात टाकला, उडवलाय ऑन साइडला लॉंगॉन कडे. बॅटर मयूरने एक धाव मिळतीये. धावफलकावरती एक धाव वधारतीये. सूरज गोलंदाजी मार्क वरती. नो बॉल यावेळेस कॉल केलाय पंचांनी. चक गोलंदाजी या स्पर्धेमध्ये चालणार नाहीये. तुम्हाला अगदी खांद्याचा 360 अंशामध्ये गोल हात फिरवून त्यानंतर तुम्ही 15 अंशापर्यंत तो बेंड करू शकता असा नियम सांगतो. त्या नियमाचं उल्लंघन होत असताना यावेळेस मात्र सागर आलेत हे पहिलं षटक कंप्लीट करण्याकरिता. फ्री हिटचा हा बॉल असणार आहे. धावफलकाचा विचार केला तर धावफलक आहे 4 वरती. तेवढ्याशा धावा आतापर्यंत आलेल्या नाहीये तसा मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये. आखू टप्प्याचा बॉल होता. ऑन साइडला बॅटने फक्त दिशा दाखवली. चेंडू जमिनीला घरंगळत चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषा पार आलाय. चौकार. चौकार आला. धावफलक जाऊन पोहोचते 8 वरती. मयूरच्या बॅटमधून पहिला चौकार येत असताना यावेळेचा बॉल पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. त्याच दिशेला चेंडू जाईल. यावेळेस मात्र सीमारेषा पार. उत्तुंग षटकार. पुनश्च एकदा मोठा फटका. यावेळेस मात्र लांब वरती जाऊन पडलाय बॉल. मयूरच्या बॅटमधून आलाय षटकार. यावेळेस आणखी एक. वाह क्या बात है. लगातार लगातार लगातारचा तिसरा षटकार.
26 धावा धावपलकावरती झाल्यात. 45चा पाठलाग करत असताना आतापर्यंत आता मात्र 19 धावांची गरज. 18 चेंडू. कृष्णा आल्यात गोलंदाजी करण्याकरिता. पहिला बॉल दिशाहीन गतिहीन यावेळी चाललाय. यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक चकतोय. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू फंबल झाला. तो उचलून चेंडू फेकेपर्यंत 3 धावा यावेळेस वाईडच्या मिळतील. या वाईडच्या 3 धावांनी धावपलक वधारलं जात आहे. धावपलक पोहोचलं जात आहे 29 वरती. यावेळेचा बॉल जास्त बाहेर हाताळला होता. धावपलक वेलकम. यावेळेस षटकारानं स्वागत केलं मयूरनं. आमचे शिरवली संघाचे कर्णधार कर्ण भिलारे, समवेत आमचे बंधू सागर गुळंबे, आयुष पानसरे, आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आमचे ज्येष्ठ खेळाडू विजय मोरे हे देखील या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित झालेत. विजय दादा, आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. विजयजी मोरे. या षटकारानं धावपलक पुढे सरकते 35 वरती. चला कुंभवडे आपला कर्णधार येऊ द्यात. 16 चेंडू आणि आता केवळ 9 धावांची गरज आहे. गंभीरेश्वर पॅकर कुंभवडे, माझा आवाज जर आपल्या कानापर्यंत येत असेल तर चला आपला कर्णधार येऊ द्यात टॉस बॉक्सच्या दिशेनं. आणखी एक. क्या बात आहे. 5 मारा लगातार का 5 मारले कंटिन्यू. थँक्यू. या स्पर्धेमध्ये लगातार 5 बॉल वरती 5 षटकार आलेत. 6 चेंडू 6 षटकार येणार का? मयूर 6वा षटकार. साईदीप चषक 20-25 मधला पहिला फलंदाज. 6 चेंडू वरती 6 षटकार लगावणारा मयूर ठरतोय मॅन ऑफ द मॅच. समवेत त्याला गौरवण्यात येईल. 8 चेंडू 41 धावा तब्बल त्याच्या बॅट मधून निघाला. तो मयूर आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला कुंभवडे कर्णधार आलाय. पार्थ 11 देवाचे गोटणे आपला कर्णधार येऊ द्या.